राजू शेट्टे यांच्याशी काही काळ चर्चा झाली, ते भेटले आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर जो काही ते करंट लागलेला आहे, लोक जणू वाटत पाहत होते की ते मशाल कधी येते। हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे। नक्कीच आमची राजू शेट्टे यांच्याशी काही काळ चर्चा झाली, ते भेटले। उद्धव ठाकरे यांना 2 वेळा भेटले, आमच्याशी चर्चा झाली, आमच्या घटक पक्षांशी चर्चा झाली। ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे आंदोलन, त्यांचे लढे सुरू असतात आणि त्यांच्याविषयी आमच्या भावना आहेत की ते लढणारा माणूस आहे। आम्ही त्यांना महाविकास आघाडीत सामील व्हायचं आमंत्रण दिलं होतं की महाविकास आघाडीचे घटक आपण व्हा आणि आपण ही निवडणूक लढा महाविकास आघाडी। पण त्यांना तो प्रस्ताव मान्य नव्हता। त्यांना शेवटी आम्ही असंही सांगितलं, जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचं चिन्ह जे आहे मशाल, त्या मशाल चिन्हावर लढा। त्यांनी तोही प्रस्ताव नाही म्हणून सांगितल्यावरती आम्ही या मतदारसंघात आमचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर जो काही ते करंट लागलेला आहे, लोक जणू वाटत पाहत होते की ते मशाल कधी येते। कोल्हापुरात आमची जागा होती, आमचे विद्यमान खासदार होते, पण ते तिकडे पळून गेले। मग आता शेवटी छत्रपती शाहू महाराजांना सगळ्यांना उभं करायचं ठरवलं आणि त्यांनी हात चिन्ह निवडलं असं काँग्रेसवाले म्हणतात। आम्हाला असं वाटत होतं की छत्रपतींनी मशाल घ्यावी, पण ठीक आहे, शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना आदरानं पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे कोल्हापुरात मशाल नसल्यामुळे हातकणंगले मतदारसंघामध्ये मशालीवर लढायलाच पाहिजे आणि लोकांना इथल्या मशालीची प्रतीक्षा आहे, हे आमच्या अनेक चर्चातून सर्वेतून आलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।